दुर्दैवी सत्यमेव व्रतम। आज वाल्मिक कराडला मजबुरीने शरण यावे लागले। प्रवीण दरेकर। देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राज्यातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं, कोणाचीही गुंडगिरी दादागिरी चालू देणार नाही, आरोपी कोणाशीही संबंधित असो कारवाई केली जाईल। त्याप्रमाणे सरकारने पोलीस खात्याने फासे आवळायला सुरुवात केली, त्यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली, त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली, त्यांच्या पत्नीलाही चौकशीला बोलावलं। त्यामुळे आपल्याला आता काही पर्याय नाही, त्यामुळे वाल्मिक कराड शरण आला। आता तपासाला वेग येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच। देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण देशाने महाराष्ट्राने पाहिलंय। एक सुसंस्कृत आणि स्वतःच्या प्रतिमेला जपणारा नेता अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत। त्यामुळे आरोपी कोणीही असेल ते त्याला माफ करणार नाहीत। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। आमचे नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेतील। विरोधी पक्षाने या राज्यात प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ठरवले। सरकारची भूमिका आरोपीविषयी कठोर असते। आज वाल्मिक कराड यांना मजबुरीने शरण यावं लागलं तरी देखील तुम्ही सरकार पोलिसांवरती संशय घेणार असाल तर ते दुर्दैवी आहे। राजकारण करताना राज्याची पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी। सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं की कुणाचीही गुंडगिरी कुणाची दादागिरी चालू देणार नाही। आरोपी कोणी असो तो कुणाशीही संबंधित असो कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका होती। त्याप्रमाणे सरकारने पोलीस खात्याने फासे आवळायला सुरुवात केली, त्यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली, त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं, अगदी पत्नीला चौकशीसाठी बोलावलं। त्याच्यामुळं आता आपल्याला गत्यंतर नाही, पोलीस मुसक्या आवळून त्या ठिकाणी नेतील त्यापेक्षा सरेंडर झालेलं बरं या भावनेतनं पोलिसाच्या दबावाला मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची कठोर भूमिका बघून त्यांना सरेंडर व्हावं लागलं। आता तपासात त्या ठिकाणी वेग येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जे आरोपी असतील ज्यांच्यावर संशय त्या ठिकाणी घेतला जातोय त्याला त्या ठिकाणी कारवाई त्याच्यावर होईलच। राजीनाम्याची मागणी करताय धनंजय मुंडेंमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, त्यामुळे राजीनामा एक मार्ग वाटतो का? आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं राजकारण या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे। एक सुसंस्कृत आणि प्रतिमेला स्वतःच्या जपणारा नेता अशी त्यांनी स्वतःची एक इमेज केलेली आहे आणि त्याच्यामुळं ते कुठल्याही दबावाला कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी बळी पडणार नाहीत आणि त्याच्यामुळं मग आरोपी कोणी असो त्याच्यामध्ये संबंधित कोणी असो ते माफ करतील, हयगय करतील असं मला अजिबात वाटत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी सरकार असं सुरू कशी नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट केली आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब दोन्ही पक्षाचे इतर नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली भूमिका ठेवतील, त्यानंतर निर्णय होईल। हा सर्वस्वी त्यांचा विषय, त्यांचा अधिकार आहे। मला वाटतं विरोधी पक्षांनी या राज्यात प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ठरवलं। सरकारची भूमिका आरोपींच्या विरोधात कठोर असतात, सगळीकडे फास आवळले असताना, नाकाबंदी केलेली असताना आणि त्यांना आज त्या ठिकाणी सरेंडर मजबुरीने व्हावं लागलं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी सरकारवर संशय व्यक्त करणार असाल, आपल्या पोलिसांवर संशय घेणार असाल तर ते दुर्दैवी आहे। राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहावं, परंतु आपल्या राज्याची प्रतिमा त्या ठिकाणी खराब होता कामा नये, आपल्या त्या ठिकाणची पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे।